टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण पवित्र पोर्टल, मेरिट लिस्ट आणि रिझल्ट कसा तपासायचा याबद्दल एक डेमो सेशन बघणार आहात। शिक्षक भरती प्रक्रियेसाठी मार्गदर्शक गाईड, सोप्या व अचूक स्टेप्स आपल्याला इथं फॉलो करायचे आहेत। पवित्र पोर्टल पारदर्शक शिक्षक भरतीचे अधिकृत व्यासपीठ। तुम्हाला टीचर रिक्रूटमेंट पवित्र पोर्टलवर या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्याच्यामध्ये पवित्र पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्लॅटफॉर्म आहे। पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये या पोर्टलचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे आपल्याला माहीतच आहे। तर आपण पवित्र पोर्टल महा टीचर रिक्रूटमेंट 2025 वरती गेल्यानंतर तुम्हाला पहिली स्टेप येणार आहे पवित्र पोर्टलवर लॉग इन करणे। मग 1 नंबर आपल्याला दिलेला आहे अधिकृत पवित्र पोर्टल उघडा। 2 नंबरवरती आहे तुम्हाला लॉग इन पर्याय निवडून तुमची आवश्यक माहिती भरा। नंतर 3 नंबर आहे लॉग इन बटनावर क्लिक करा। नंतर दुसरी स्टेप आपल्याला राहणार आहे मेरिट लिस्टचा पर्याय शोधायचा आहे। नंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला मेरिट लिस्टचा पर्याय शोधायचा आहे। त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत डॅशबोर्डवर जाणे, नंतर संबंधित रिक्रूटमेंट सिलेक्शन विभाग शोधणे, नंतर मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट किंवा रिझल्ट हा पर्याय शोधणे आणि उपलब्ध यादी उघडणे। यादी उघडल्यानंतर ती यादी तुमच्याजवळ डाउनलोड होणार आहे आणि तुम्ही पर्सनल लॉग इनमध्ये सुद्धा तुमचा नंबर कोणत्या झेडपीला लागलेला आहे ते तुम्हाला समजून जाणार आहे। तर मेरिट लिस्ट उघडल्यानंतर या 6 गोष्टी नक्की तपासा आणि चेक करा। पहिलं आहे आपले नाव स्पेलिंग तपासा। नंतर आहे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन नंबर, जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमचाच आहे का याची खात्री करून घ्या। नंतर आहे तुमचा मेरिटचा रँक किती आहे, गुणवत्ता क्रमांक ते तुम्हाला शोधायचं आहे। नंतर त्याच्यानंतर आहे 4 नंबर कॅटेगरी, तुमचा प्रवर्ग अचूक असल्याची खात्री करून घ्यायची आहे, OBC। नंतर आहे 5 नंबर गुण स्कोअर, तुमचे प्राप्त गुण किती आहेत ते योग्य तपासून घ्या। नंतर आहे निवड झालेली शाळा किंवा पद उपलब्ध असल्यास येथे दिसेल। आता इथं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे जिल्हा परिषद शाळा पुणे। नंतर आहे तिसरी स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा वैयक्तिक रिझल्ट कसा तपासावा। आता वैयक्तिक रिझल्ट तुम्हाला तपासायचा आहे। रिझल्ट सिलेक्शन स्टेटसवरती या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। स्टेप 2 विचारलेली आवश्यक माहिती भरायची आहे। स्टेप 3 वरती स्क्रीनवर पहा रिझल्टची PDF तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे किंवा प्रिंट करून घेता येणार आहे। गुणवत्ता यादीत नाव नसेल तर काय करावे, गुणवत्ता यादीत जर नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मेरिट लिस्टमध्ये नाव नाही मग ॲप्लिकेशन डिटेल्स पुन्हा तपासा। कट ऑफ मेरिट लिस्टचा जो क्रायटेरिया आहे तो तपासायचा आहे। पोर्टलवरील अधिकृत सूचना वाचाव्यात, घाबरू नका, पुढील यादी किंवा अपडेटची प्रतीक्षा करावी। म्हणजे पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला जे काही दुसरी लिस्ट लागणार आहे, कन्व्हर्जन राऊंड आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये तुमचं नाव नक्कीच येणार आहे। नंतर आहे फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना काय आहेत, काय करावे, फक्त अधिकृत पवित्र पोर्टलवरील माहितीवर विश्वास ठेवा। अंतिम तारीख व अधिकृत नोटीस नियमित तपासा। काय टाळावे, अफवा किंवा अनधिकृत वेबसाईटवरील माहिती पूर्णपणे टाळा, कोणत्याही अफवेला बळी पडू नका। तुमचे लॉग इन डिटेल्स कोणाशी शेअर करू नका, सुरक्षित ठेवा। 4थी स्टेप आहे मोबाईलवर रिझल्टची PDF कशी सेव्ह करावी। रिझल्ट PDF उघडा, मोबाईलवर स्क्रीनवरील डाउनलोड पर्याय निवडा, PDF मोबाईलमध्ये सुरक्षित सेव्ह करा, गरज असल्यास प्रिंट काढा। नंतर थोडक्यात तुमचा डिजिटल मार्गदर्शक, पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन पवित्र पोर्टलवर लॉग इन करा, मेरिट लिस्ट रिझल्ट विभाग उघडा आणि तुमचा मेरिट लिस्ट शोधा, नाव शोधा, तपासा, आपली वैयक्तिक माहिती आणि गुण तपासा, सेव्ह, नंतर सुरक्षित डाउनलोड करा किंवा त्याची प्रिंट घ्या। तर अशा प्रकारे जे काही आपला जो मेरिट लिस्ट आहे किंवा रिझल्ट आहे पवित्र पोर्टलवरती, अशा स्टेपमध्ये तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे आणि शोधून घ्यायचा आहे। जवळपास अनेक काही माध्यमांमधून आपल्याला माहीत पडत आहे की 24 ते 25 ऑगस्टला हे मेरिट लिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे। तर ते लवकरात लवकर लागो आणि तुमचा नंबरसुद्धा त्याच्यामध्ये लवकरात लवकर लागो, ह्या सदिच्छा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।